हॅलो, हाय, नमस्कार. मी पल्लवी आणि वेलकम टू एपिसोड 4 ऑफ माय उत्तराखंड सीरीज. आज मी जाणार आहे एका छोटू पण सुंदर ट्रेकला, विच इज देवरिया ताल. आज सकाळी आम्ही सुजलेले चेहरे घेऊन रासी गावातून उखीमठला आलो आणि तिथून सारी गाव गाठलं आणि लगेच एका ठिकाणी ठेवून लगेच हाईक सुरू. फक्त 2.5-3 किलोमीटरचा हा ट्रेक. थोडं चालून झाल्यावर वाटेवर आहे स्वयंभू ओमकार रत्नेश्वर शिवनारायण मंदिर. नाव मोठं आहे पण मंदिर मात्र छोटू, शांत आणि छान आहे. हे मंदिर सुद्धा केदारनाथ सारखं कत्युरी शैलीमध्येच बांधलेलं आहे आणि पुढे लागतो हा क्यूट पहाडी कर्मा कॅफे. वा वा, कामाची जागा. हे दुकान दिसलं की भूक लागलेलीच असते आम्हाला. मग इथून सारी गावाचा व्ह्यू बघत मॅगी खाऊन आम्ही पुढे निघालो. आता हा ट्रेक सुंदर आहे असं मी मेन्शन केलं ते यामुळे. आणि अवघ्या तासाभरात आम्ही पोहोचलो देवरिया तालला. महाभारताच्या काळात इथे यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न विचारला होता असं म्हणतात. आता तो प्रश्न काय आहे हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. पुराणात या लेकचा इंद्र सरोवर असा उल्लेख आहे. इथे देवी देवता स्नान करण्यासाठी यायचे असं म्हणतात. इंटरेस्टिंग ना? हा ऑलमोस्ट 8,000 फीटवर असलेला लेक समोर असलेल्या चौखंबा पीकचं रिफ्लेक्शन दाखवतो. इथून केदारनाथ व्हॅली, नीलकंठ आणि बंदरपूछ हे पीक सुद्धा पाहायला मिळतात. आणि आमचं नशीब बघा, सगळीकडे ढगच ढग, सो नो व्ह्यू. पण ऊन पावसाच्या या खेळात माझी मात्र कसरत झाली. कधी रेनकोट घाला तर कधी सनग्लासेस आणि कॅप. या देवरिया तालला परिक्रमा करण्यासाठी सुद्धा पायवाट आहे. इथे या सुंदर व्ह्यू सोबत कॅम्पिंगची पण व्यवस्था आहे. थोड्या वेळाने लेकच्या एका बाजूला सावली तर एका बाजूला ऊन असा व्ह्यू होता. हा ऑल सीझन ट्रेक संपवून आम्ही लगेच इव्हिनिंगला नेक्स्ट लोकेशनला गेलो. ते कोणतं? बघूया नेक्स्ट एपिसोडमध्ये.